नमस्कार मंडळी, मी माधवी. तर इथे माझं सकाळी सकाळी चाललं होतं पिल्लूला टिफिन भरून देणं. आज पिल्लूच्या टिफिनवर होती उसळ. आता पिल्लूने रात्री सांगलं होतं की मम्मा आज मला उसळ न्यायची. चला म्हटलं, आज उपवास पण आहे आणि पिल्लूला पण टिफिनवर देणं होते. इकडं पिल्लू गेलं त्याच्या अकॅडमीला, नंतर लागले मी माझ्या कामाला. इथे टाकली होती माझी सकाळची रांगोळ काढणं. नंतर कामं वगैरे आवरली, मस्त अशी उसळ बनवली होती. आज उपवास असल्यामुळं मस्त असं उसळ आंबा एन्जॉय केला. नंतर आज आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये, त्याच्यासाठी इकडे चालली होती माझी तयारी करणं. नंतर आम्ही निघालो इकडे मंदिरात जाण्यासाठी. आता मंदिरात निघालो होतो मी, आयुष, माझा नक्षू, त्याच्या आत्तू, एवढे जण निघालो होतो मस्तपैकी. नंतर इथे थांबलो होतो आम्ही पेट्रोल भरायला, कारण गाडीमधलं पेट्रोल संपत आलं होतं. मस्त असं आम्ही आलो मग इकडं मंदिरामध्ये. छान असं आज मंदिरात भरपूर अशी गर्दी होती, कारण आज अधिक महिन्यामधला संकष्टी चतुर्थी आहे, त्याच्यामुळं आज प्रचंड गर्दी होती. तुम्ही बघू शकता केवढी मोठी इथे बारी लागलेली आहे. असा एरवी राहत नाही एवढी गर्दी, कारण आज धोंड्याच्या महिन्यातली संकष्टी आहे, त्याच्यामुळंच आज भरपूर अशी गर्दी होती. नंतर इकडे आम्ही छान पूजा वगैरे आटपून घेतली. मस्त अशी गर्दी होती, पण छत्री पण पूजा वगैरे चांगली झाली. नंतर वर आलो होतो वरच्या गणपती बाप्पाला. इथे माझं पिल्लू बघा कसं इनोसेंट असं उभं राहिलं. आता एवढं इनोसेंट नाही बरं माझं पिल्लू, पण तरी बी किती छान उभं राहिलं. नंतर इकडे छान असा कुंड पण आहे, हवन कुंड, तिथे पण पूजा वगैरे केली. आता इथं आमच्या गोष्टी चालल्या होत्या की इथं उभं राहून दोन्ही पण गणपती बाप्पा दिसतात म्हणून छान असं इकडे पूजा वगैरे केली. नंतर इथे आहे महादेवाचं मंदिर. इथं हे मंदिर एवढं छान आहे, काही सांगायचं कामच नाही. एवढं प्रसन्न वाटतं या मंदिरामध्ये आल्यावर, खूपच छान. नंतर पूजा वगैरे आटोपली आमची. नंतर आम्ही निघालो घरी येण्यासाठी. आता घरी येईपर्यंत अंधारच पडला, तुम्ही इथे पाहू शकता. घरी आल्यावर अर्धा स्वयंपाक राहिला होता करायचा, तसं कुकर वगैरे लावून गेली होती, पण स्वयंपाक राहिला होता बाकीचा आवरायचा. नंतर मग ते स्वयंपाक वगैरे आटोपायच्या मागे लागलो मी. आता बाहेरून आलं की थोडासा आळस येतो, पण त्या आळसाला म्हणायला लागते की बाबा थोडा वेळ बाहेर म्हणजे बाजूला थांब, आधी माझी कामं होऊ दे, नंतर ये माझ्याजवळ, तोपर्यंत काही नको येऊ, असंच राहते नाही का. नंतर इकडे माझा स्वयंपाक वगैरे आवरला, मग इकडे लागले होते मी पूजा करायला. इकडे माझं चाललं होतं गणपती बाप्पाला अथर्वशीर्ष म्हणत म्हणत अभिषेक करणं. मी प्रत्येक संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाला अथर्वशीर्ष म्हणत म्हणत अभिषेक करत असते. छान इकडे अभिषेक चालला होता माझा. आणि हे पाण्यात थोडं थोडं माझ्या मुलांना पण प्यायला देते, कारण अथर्वशीर्ष म्हटलेलं पाणी मुलांना प्यायला चांगलं असतं. नंतर मग इकडे माझी पूजा वगैरे झाली, आरती झाली. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.